नमस्कार मित्रांनो. आज आपण खूप महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे लूप्स. लूप हा सी प्रोग्रामिंग मधला खूप महत्वाचा टॉपिक आहे. एक्झाम आणि प्रोग्रामिंग या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू. सो लूप म्हणजे काय? आपण डे टू डे लाईफ मध्ये हा वर्ड वापरत असतो की आपला लूप लागलाय किंवा एखाद्या गोष्टीचा लूप लागलाय. याचा अर्थ काय होतो की कंटिन्युअस एक्झिक्युशन ऑफ सर्टन टास्क. लूपचा अर्थ काय होतो की कंटिन्युअस एक्झिक्युशन ऑफ सर्टन टास्क. एखाद्या कामाचं कंटिन्युअस एक्झिक्युशन करतो आपण किंवा एखाद्या गोष्टीचं कंटिन्युअस एक्झिक्यूट करत राहणे त्याला आपण लूप्स म्हणतो. जसे की फॉर एक्झाम्पल एक स्टार्टिंग पॉइंट असतो लूप मध्ये आणि एक एंड पॉइंट असतो. त्या स्टार्ट टू एंड पॉइंट मध्ये कंटिन्युअस ट्रॅव्हल करत राहणे त्याला आपण म्हणतो लूप. की हा एक लूप लागलेला आहे. ओके. So basically there are three types of loops in C programming language. First one is for loop, while loop and do while loop. या व्हिडिओमध्ये आपण तीनही लूप डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यांचा सिंटॅक्स आपण बघणार आहोत की आणि त्यामधला जो डिफरन्स आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत. त्यापूर्वी लूप म्हणजे काय आपण थोडक्यात समजून घेऊया की जसं इथं आपण लिहिले की लूप इज कंटिन्युअस एक्झिक्युशन ऑफ अ सर्टन ब्लॉक ऑफ कोड और सर्टन टास्क. लेट्स से लूपचा यूज काय? व्हॉट इज द यूज ऑफ लूप? लेट्स से तुम्ही सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कोड करत असाल आणि तुम्हाला एखादा सेंटेन्स प्रिंट करायचा असेल तर ऑब्विसली आपल्याला माहिती आहे सेंटेन्स प्रिंट करण्यासाठी आपण कोणता फंक्शन वापरतो रे? प्रिंटएफ नावाचं फंक्शन वापरतो. लेट्स से प्रिंटएफ नंतर आपण डबल कोड मध्ये जे काही लिहू ते स्क्रीन वरती काय होईल? ऍज इट इज प्रिंट होऊन येईल. हे आपल्याला माहिती आहे. लेट्स याच्यामध्ये जर हॅलो हा वर्ड मी लिहिला, ओके, तर मला आउटपुट मध्ये काय दिसणार आहे या प्रोग्रामच्या? की हॅलो वर्ल्ड दिसणार आहे. ओके. जर मी प्रिंटएफ डबल कोटेशन मध्ये जे काही लिहिल ते ऍज इट इज आउटपुट मध्ये मला दिसेल. बट आता हा हॅलो वर्ल्ड मला जर 10 टाइम प्रिंट करून हवा असेल तर मला काय करावं लागेल? 10 वेळा प्रिंटएफ फंक्शन वापरावं लागेल. बरोबर? प्रिंटएफ हॅलो. आता असं हा कोड रन केला तर मला आउटपुट मध्ये हॅलो किती वेळा मिळणार आहे? 2 टाइम्स मिळणार. असं मी जितक्या वेळा प्रिंटएफ लिहिल तितक्या वेळा मला आउटपुट मिळणार आहे. सो इट इज क्वाइट tedious time consuming task and to avoid this loop was developed. हे अवॉइड करण्यासाठी लूपला डेव्हलप करण्यात आलं आणि लूपच्या मदतीने एक सिंगल लाईन ऑफ कोड मध्ये आपण हा हॅलो 10 काय 1000 वेळा सुद्धा प्रिंट करू शकतो. सो फॉर लूप जर बघायला गेलो आपण तर लूप्स मध्ये जे तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 3 थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. या तीन गोष्टी जर तुम्हाला लूप्सच्या बाबतीत समजल्या तर तुम्ही लूपचा कोणताही प्रोग्राम डिझाइन करू शकता, कोणताही प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. फर्स्ट थिंग इज दॅट इनिशियलायझेशन. First thing is initialization. Second thing is conditioning. And third thing is conditioning. And third one is increment or decrement. So these three things are very important regarding loops. Increment and or decrement. So या तिन्हीचा अर्थ काय होतो की इनिशियलायझेशन आपल्याला काय देतं? इनिशियलायझेशन आपल्याला आपला स्टार्टिंग पॉइंट देतो, आपला लूप कुठून आपल्याला चालू करायचा आहे. कंडिशनिंग काय करते? तुम्हाला एंड पॉइंट देतो. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लूप मध्ये एक स्टार्ट पॉइंट असतो आणि एक एंड पॉइंट असतो. हे दोन पॉइंट्स खूप महत्वाचे असतात. सो इनिशियलायझेशनने आपल्याला काय कळते की स्टार्टिंग पॉइंट कळतो. ओके. कंडिशनिंगने आपल्याला काय कळतं की एंड पॉइंट कळतो, एंड कुठं असणार आहे. आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट काय करणार आहे? तुमची स्टेप व्हॅल्यू देणार आहे की किती स्टेपने तुम्ही ट्रॅव्हल करणार आहात. ओके. सो हा एक एक कॉन्सेप्ट आपण इथे डिस्कस करूया. इनिशियलायझेशन म्हणजे काय? स्टार्टिंग पॉइंट. लेट्स से आपण फॉर लूप बघतोय तर फॉर लूप मध्ये काय होत असतं की तीनही गोष्टी जे काही तुमचं इनिशियलायझेशन आहे, कंडिशनिंग आहे आणि इन्क्रीमेंट आहे हे फॉरच्या ब्रॅकेट मध्ये एकत्र होतं. लाईक फॉर एखादा व्हेरिएबल जर आपण इनिशियलाइज करत असतो, लाईक इंटिजर टाइपचा व्हेरिएबल घेणार असलो आपण इंटिजर इंट एक्स इक्वल टू इनिशियलायझेशन म्हणजे त्याला फर्स्ट व्हॅल्यू देणे. कुठून चालू करायचं आपल्याला? एक्स 1 पासून. हा पार्ट झाला तुमचा इनिशियलायझेशन. याला काय म्हणतो? व्हेरिएबलला इनिशियलाइज करणे, त्याला फर्स्ट स्टार्टिंग व्हॅल्यू देणे. इनिशियलाइज करणे म्हणजे काय की व्हेरिएबलला फर्स्ट स्टार्टिंग व्हॅल्यू द्यायची की एक्स 1 पासून चालू होणार आहे. नेक्स्ट वन इज कंडिशनिंग. तुम्हाला काय करायचं? कुठपर्यंत घेऊन जायचं एक्स ला? एक्स इज लेस दॅन किती किती वेळा तुम्हाला प्रिंट करून हवंय? 5 टाइम्स लेट से तुम्हाला प्रिंट करून हवंय. तुम्ही काय म्हणू शकता? एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. सो दिस इज युअर कंडिशन. ही काय दिली तुम्ही? कंडिशन की एक्स माझा कुठे जाऊन थांबला पाहिजे?
5 टाइम्स 5 या लेवलला जाऊन थांबला पाहिजे. सो 1 इज युअर स्टार्टिंग पॉइंट अँड 5 इज युअर एंड पॉइंट. नाव हा कसा चालला पाहिजे, किती स्टेपने चालला पाहिजे. 1 टू 4 आपल्याला माहिती आहे किती नंबर येतात रे, 2 3 4. आता हा कसा जम्प झाला पाहिजे, 1 वरून 2 ला गेला पाहिजे का 1 वरून डायरेक्ट 3 ला गेला पाहिजे. 1 वरून 2 मध्ये जाण्यासाठी त्याचा 1 चा गॅप आहे आणि 1 वरून 3 वरती जाण्यासाठी डायरेक्ट 2 चा गॅप आहे. तर त्याला म्हणतो आपण इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करणे, स्टेप देणे. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट काय सांगते आपल्याला, स्टेप सांगते की कितीच्या स्टेपने तुम्ही मूव्ह करणार आहात. सो लेट आपल्याला माहिती आहे आपल्याकडे एक इन्क्रीमेंट ऑपरेटर असतो एक्स प्लस प्लस. तर एक्स प्लस प्लस इन्क्रीमेंट ऑपरेटर काय सांगतो, एक्स प्लस प्लस इज इक्वल टू, आपण याला काय लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1. म्हणजे 1 ने तुमची स्टेप व्हॅल्यू असणार आहे. प्रत्येक वेळेस व्हेरिएबल कितीने इन्क्रीज होणार आहे, तर 1 ने इन्क्रीज होणार आहे. सिमिलरली तुम्हाला डिक्रीज करायचं असेल तर तुम्ही डिक्रीजही करू शकता. सो इनिशियलायझेशन, कंडिशनिंग अँड इन्क्रीमेंट हे फॉरच्या केसमध्ये काय होतं, तीनही गोष्टी एकत्र घडतात, एकाच ब्रॅकेटमध्ये आपण लिहितो. ओके. आणि व्हाईल लूप मध्ये काय करत असतो आपण, की प्रोग्रामच्या सुरुवातीला इनिशियलायझेशन करत असतो, व्हेरिएबलला इनिशियलाइज करून ठेवतो सुरुवातीला. त्यानंतर व्हाईलच्या ब्रॅकेटमध्ये आपण कंडिशन लिहित असतो आणि इन्क्रीमेंट आपण व्हाईलच्या ब्रॅकेटमध्ये इन्क्रीमेंट करत असतो. हा झाला व्हाईलचा केस. आणि डू व्हाईल मध्ये आपण काय करत असतो, जो आपला डू व्हाईल असतो त्याच्यामध्ये इनिशियलायझेशन आपण सुरुवातीला करतो. ओके. त्यानंतर आपण डू स्टेटमेंट लिहितो आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही हवंय ते आपण प्रिंट करून घेतो आणि ऍट द एंड याची आपण कंडिशन लिहित असतो व्हाईलच्या ब्रॅकेटमध्ये. सो हा झाला इन शॉर्ट सिंटॅक्स. ओके. याला आणखीन डिटेलमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया, प्रत्येकाचा सिंटॅक्स डिटेलमध्ये इथे लिहिण्याचा प्रयत्न करूया. सो फर्स्ट वन इज फॉर लूप. फॉर लूपचा सिंटॅक्स काय होईल, सिंटॅक्स इज बेसिकली ग्रामर. ओके, ग्रामर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. जर एखादा फॉर लूप तुम्हाला एखाद्या प्रोग्राम मध्ये वापरायचं असेल तर त्याचा एक काहीतरी ग्रामर ठरलेला, एक पर्टिक्युलर सिंटॅक्स ठरलेल्या सिंटॅक्स मध्येच आपल्याला आपला कोड राईट करावा लागेल, तेव्हा आपल्याला आउटपुट मिळेल. लेट्स से फॉर एक्झाम्पल फॉर लूप. आता फॉर लूपचा सिंटॅक्स काय होईल, मी तुम्हाला मगाशी सांगितलंय की लूप मध्ये किती गोष्टी महत्वाच्या असतात, 3 गोष्टी, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि तुमची इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. सो सिंटॅक्स काय असेल, इनिशियली यू हॅव टू लाईक फॉर लूप ब्रॅकेट मध्ये इनिशियलायझेशन देन कंडिशनिंग, इथे सेमीकोलन येईल. प्रत्येक जो आहे स्टेप ती कशाने आपण सेपरेट करतोय, सेमीकोलन. त्यानंतर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, इन्क्रीमेंट ऑब्लिक डिक्रीमेंट. ओके. आणि इथे ऍट द एंड सेमीकोलन देण्याची गरज नाही. सो दिस इज द सिंटॅक्स फॉर लूप. हा फॉर लूपचा सिंटॅक्स आहे. सो हा सिंटॅक्स बघून आपण एक एक्झाम्पल एक कोड लिहून बघूया. तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कोड लिहिताना फर्स्ट लाईन आपली काय असते, वी हॅव टू ऍड द हेडर फाईल. ओके. सो हॅश इन्क्लूड studio.h stdio.h. studio, std stand for standard input output, I stand for input, o stand for output आणि .h stand for the header file. जसं आपल्याकडे एखादी एक्सेल ची फाईल असेल तर आपल्याला काहीतरी एक्सटेन्शन मिळतं .exe, वर्डची फाईल असेल तर .pdf असेल तर .pdf. त्याच प्रकारे .h हे काय रे, एक्सटेन्शन आहे. .h काय सांगतं, ही आपली हेडर फाईल आहे आणि या हेडर फाईल मध्ये आपले इनपुट आउटपुट फंक्शन असतील, जे मी पुढे प्रोग्राम मध्ये सांगेल. सो एक्झाम्पल मध्ये फर्स्ट लाईन तर आपली फिक्स असणार आहे, हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच. सेकंड वन इज इंट मेन किंवा वाईड मेन, दोन्हीपैकी काही तुम्ही वापरू शकता. लेट्स से इंट मेन. जर इंट मेन वापरत असो आपण तर आपल्याला लास्टला रिटर्न 0 लिहिणं कंपल्सरी. सो इंट मेन एम्प्टी पॅरेंथेसिस, ओके, ब्रॅकेट स्कोप ओपन. आता याच्यामध्ये लेट्स से आपण काय करतोय की फॉर लूप आपल्याला लावायचं असेल, सो आपण काय करू शकतो, फॉर इनिशियलाइज करावं लागेल आपल्याला एखादं व्हेरिएबल. लेट्स से INT, इंटिजर टाइपचं व्हेरिएबल घेऊ आपण x. ओके. ज्याची स्टार्टिंग व्हॅल्यू किती देऊया आपण, लेट्स से 0 देऊया. ओके. देन सेमीकोलन. आता कंडिशन काय द्यायची, तुम्हाला किती वेळा लूप प्रिंट करून हवंय, लेट्स से 5 टाइम्स. सो x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, ही तुम्ही कंडिशन दिली. देन इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट, x ची स्टेप कितीने वाढवणार तुम्ही, 1 ने. सो अशा प्रकारे तुम्ही एक्झाम मध्ये कोड लिहू शकता. हा झाला तुमचा फॉर लूप. आता हा लूप चालवण्यासाठी तुम्हाला काय करायचे की हा 5 वेळा जर लूप रन होत असेल तर तुमचं जे काही तुम्ही हा ब्रॅकेट लिहिता हा 5 वेळा एक्झिक्यूट होईल. म्हणजे प्रिंट एफ ब्रॅकेट मध्ये जर मी लिहिला हॅलो, हा वर्ल्ड
हॅलो हा वर्ड जर मी याच्यामध्ये लिहिला सेमिकोलन, तर हा हॅलो वर्ड मला किती वेळा प्रिंट करून मिळेल स्क्रीनवरती? 5 टाइम्स हॅलो हॅलो असं आउटपुट मध्ये दिसेल. ओके, सो इथे तुम्हाला काय करावं लागेल? रिटर्न 0 अँड देन जस्ट क्लोज द स्कोप ऑफ द कोड. सो हे झालं एक्झाम्पल ऑफ फॉर लूप. ओके, याला तुम्ही कंपायलर वरती सुद्धा रन करून बघू शकता. ओके, आणि कंपायलर वरती रन केल्यानंतर हेच आउटपुट नक्कीच तुम्हाला 5 टाइम्स मध्ये दिसेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण हे कंपायलर वरती सुद्धा रन करून बघणार आहोत. सध्या आपण जस्ट सिंटॅक्स बेसिक आणि एक एक्झाम्पल बघत आहोत लूपचं. नेक्स्ट वन इज व्हाईल लूप. एक्झाम मध्ये लिहिताना तुम्ही सिंटॅक्स एक एक्झाम्पल लिहिणं खूप महत्वाचं आहे. सो व्हाईल लूप मध्ये काय करतो आपण की आपला जो फर्स्ट कोड आहे हॅश इन्क्लूड फर्स्ट लाईन जे आहे स्टुडिओ डॉट एच दॅट इज ऍडिंग इन्क्लुडिंग द हेडर फाईल, तिथं आपण ऍज इट इज लिहिणार. त्यानंतर इंट मेन ने सुरुवात करणार. इट विल आपल्याला इंट मेन काय करते की आपला प्रोग्राम इथून चालू होतं असं कंपायलरला सांगतो. त्यानंतर नेक्स्ट वन इज आता आपल्याला काय करावं लागेल की व्हेरिएबल वरतीच डिक्लेअर करावं लागेल इंट एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे इंटिजर एक्स नावाचं एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे आणि त्याची फर्स्ट व्हॅल्यू किती दिली आपण? 0, दॅट इज स्टार्टिंग व्हॅल्यू. देन नेक्स्ट वन इज आता आपण व्हाईल वापरणार. आता व्हाईलच्या ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहू शकतो? फक्त कंडिशन दॅट इज एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ओके, इथे सेमीकोलन द्यायचा नाही, लक्षात राहू द्या. देन याचा स्कोप काय करणार आपण की आपल्याला काय प्रिंट करून हवंय? प्रिंटएफ डबल कोटेशन लेट्स से हॅलो हॅलो प्रिंट करून हवंय. देन सेमीकोलन आणि इन्क्रीमेंट आपण आता इथे देणार आहोत दॅट इज एक्स प्लस प्लस सेमीकोलन आणि ऍट द लास्ट रिटर्न 0, कारण आपण इंट मेन लिहितोय त्याच्यामुळे रिटर्न 0 लिहिणं कंपल्सरी आहे. सो दिस इज द एक्झाम्पल फॉर व्हाईल लूप. तर व्हाईल लूप मध्ये काय चेंज आला, काय फरक आला की व्हाईल लूप मध्ये आपण काय करतोय की इनिशियलायझेशन वरती करून घेतोय, त्यानंतर कंडिशनिंग व्हाईलच्या ब्रॅकेट मध्ये करतोय दॅट इज एंड पॉइंट, आणि स्टेप आपण या स्कोप मध्ये व्हाईलच्या स्कोप मध्ये आपण काय करतोय की इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करतोय दॅट इज स्टेप व्हॅल्यू. ओके, आणि आपण फॉरच्या केसमध्ये काय केलं होतं? फॉरच्या केसमध्ये तिन्ही गोष्टी इनिशियलायझेशन असेल, कंडिशनिंग असेल आणि स्टेप व्हॅल्यू असेल, तिन्ही गोष्टी एकत्र केल्या होत्या. व्हाईलच्या केसमध्ये काय करतो आपण? वरती इनिशियलाइज करतोय, नंतर व्हाईल करतोय आणि या स्कोप मध्येच खाली स्टेप देतोय. सो हा बेसिक फरक आहे या दोन्ही मध्ये. सो व्हाईल लूपला आपण एंट्री कंट्रोल लूप सुद्धा म्हणतो, कारण याच्यामध्ये अगोदर कंडिशन व्हेरीफाय होते आणि त्यानंतरच तुमचा ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट होतो. देन नेक्स्ट और लास्ट थर्ड लूप इज डू व्हाईल लूप. ते पुढचं लूप आहे ते कोणतं? आपलं डू व्हाईल लूप. आता या डू व्हाईल लूप मध्ये काय होतं? इट इज व्हेरी सिमिलर टू व्हाईल लूप, बट जसं की आपण बघितलं की व्हाईल लूप काय होतं, जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच तुमचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. बट डू व्हाईल लूप मध्ये तसं नाही. ऍटलिस्ट एकदा तरी तुमचा कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तरी सुद्धा एकदा तुमचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय होतं की आपली जी फर्स्ट लाईन आहे, जर आपण एक एक्झाम्पल बघायला गेलो, हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच दॅट इज हेडर फाईल आपल्याला कंपल्सरी इन्क्लूड करणं आहे. देन इंट मेन एम्प्टी पॅरेंथेसिस इंट मेन एम्प्टी पॅरेंथेसिस देन कर्ली ब्रॅकेट ओपन. आता याच्यामध्ये आपण काय करतोय की इनिशियलायझेशन वरतीच करून घेतोय at the start of program that is int x is equal to 0. then do. ओके, डू हे स्टेटमेंट वापरतोय आणि डू स्टेटमेंटच्या अंडर आपण काहीतरी सपोज प्रिंट करून घेतोय की प्रिंटएफ लेट्स से अगेन हॅलो वर्ल्ड. हॅलो वर्ल्ड हा परत प्रिंट करतोय आपण आणि इथेच आपण त्याचे ऑब्विसली इन्क्रीमेंट सुद्धा देणार आहे दॅट इज एक्स प्लस प्लस. म्हणजे एक्स कितीने इन्क्रीज झाला पाहिजे? प्रत्येक वेळेस 1 ने. आणि या स्कोप संपल्याच्या नंतर आपण व्हाईल स्टेटमेंट लिहिणार आहोत आणि व्हाईल स्टेटमेंट लिहिल्यानंतर आपण इथे त्याला कंडिशन देणार दॅट एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आता एक खूप मोठा आणि खूप महत्वाचा इथे एक चेंज आहे. आपण आतापर्यंत व्हाईल फॉर लिहिताना त्याच्या ब्रॅकेट नंतर सेमीकोलन दिलं नव्हतं, बट इन केस ऑफ डू व्हाईल लूप आपल्याला व्हाईलच्या समोर सेमीकोलन देणं गरजेचं आहे. एकमेव या केसमध्येच, याच केसमध्ये फक्त सेमीकोलन येतो व्हाईलच्या ब्रॅकेटच्या समोर, अदरवाइज सेमीकोलन लिहिण्याची गरज नाही. सो असं केल्यानंतर देन ऍट द लास्ट रिटर्न 0. ओके, आणि हा ब्लॉक जर आपण एक्झिक्यूट केला तर आपल्याला आपला आउटपुट मिळेल हॅलो 5 टाइम्स. हॅलो किती वेळा प्रिंट करून मिळेल? आपल्याला 5 टाइम्स प्रिंट करून मिळेल. आपण हे प्रॅक्टिकली सुद्धा कंपायलर वरती हे एक्झाम्पल रन करून बघणार आहोत. सो एक्झाम मध्ये आलं तर अशा प्रकारे तुम्ही त्याचे एक एक्झाम्पल लिहू शकता. व्हाईलचा सिंटॅक्स जर लिहायचा असेल
डू व्हाईलचा, तर तुम्ही कसा लिहिणार सिंटॅक्स? दॅट इज इनिशियलायझेशन, देन डू, देन स्टेटमेंट वन, देन व्हाईल, व्हाईलच्या ब्रॅकेटमध्ये कंडिशन, अँड सेमिकोलन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हाईलच्या समोर सेमिकोलन फक्त डू व्हाईलच्या केसमध्ये येतं, आणि जेव्हा फक्त व्हाईल असेल तेव्हा सेमिकोलन देण्याची गरज नाही. या गोष्टीची काळजी आहे. असा एक सिंटॅक्स आणि त्याच्यावरती एक न्यूमरिकल किंवा एक कोड, सॉरी, एक प्रोग्राम आपण टाईप करून बघायचा. सो बेसिकली हे होतं फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप. त्याला जर रिकाप करायचं म्हटलं तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत: इनिशियलायझेशन, कंडिशनिंग अँड इन्क्रिमेंट डिक्रिमेंट. या इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रिमेंट डिक्रिमेंट वरून आपण लूप क्लासिफाय करू शकतो. फॉर लूपच्या केसमध्ये इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट एकाच ब्रॅकेटमध्ये होतं. व्हाईलच्या केसमध्ये इनिशियलायझेशन स्टार्टिंगला होतं, व्हाईलच्या ब्रॅकेटमध्ये फक्त कंडिशन देतो आपण, आणि व्हाईलच्या स्कोप मध्ये आपण काय करत असतो? इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट करत असतो. याला आपण एंट्री कंट्रोल लूप सुद्धा म्हणतो, कारण इथे आपली कंडिशन चेक होते आणि कंडिशन जर ट्रू असेल तरच हा कोड एक्झिक्यूट होईल, अदरवाईज एक्झिक्यूट होणार नाही. बट डू व्हाईलच्या केसमध्ये काय होतं की कंडिशन आपली लास्टला चेक होते, व्हाईलच्या ब्रॅकेटमध्ये लास्टला. त्यामुळे हा कोड ऍटलिस्ट एकदा तरी एक्झिक्यूट होईल. ओके. आणि याच्यामध्ये जर फरक सांगायचा असेल तिन्हीमध्ये, तर इथं डिफरन्शिएट आपण करू शकतो की फॉर लूप मध्ये फर्स्ट इनिशियलाइज, देन कंडिशन चेक, देन एक्झिक्यूट द बॉडी, अँड ऍट लास्ट द अपडेट इज डन. व्हाईलच्या केसमध्ये फर्स्ट इनिशियलाइज, देन कंडिशन चेक, अँड देन एक्झिक्यूट द बॉडी. डू व्हाईलच्या केसमध्ये डू व्हाईल फर्स्ट, एक्झिक्यूट द बॉडी, अँड देन कंडिशन check is done. Okay, so in this way we can understand the loop concept. Okay, अशा पद्धतीने आपण लूप कॉन्सेप्ट समजून घेऊ शकतो. याच्यामध्ये याचा सिंटॅक्स आणि एक एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये या कंपायलर वरती तिन्ही प्रोग्राम, तिन्ही केसेस मी समजून सांगणार आहे. सो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.